निसर्ग आपल्याला हा संदेश देत असतो की पानगळ म्हणजे काही अंत नव्हे, ही तर सुरुवात आहे नव्याने आयुष्य सुरू करण्याची. चैत्र महिना म्हणजे दिवसा प्रखर असे अंग भाजणारे ऊन आणि संध्याकाळी येणारा शीतल वारा एकाच वेळी उष्णता आणि शीतलता या दोन्हींची अनुभूती देत असतो. म्हणूनच चैत्र हा मधुमास म्हणून ओळखला जातो. याच मधुमासाच्या स्वागताचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे श्री निरंतन गोळगे फळभार लावणनेस. ही वनश्री नव्या पालवीसोबत फुलांनी देखील बहरून आली आहे. तिच्या फुलाफळातून रंगरस मधुरस वाहत आहे. सुकल्या वटल्या झाडांना येणारी कोवळी हिरवी पालवी म्हणजेच नवनिर्मितीची चाहूल. विश्वाच्या निर्मितीमध्ये आपले चिमुकले जीवन वापरून आनंद देता घेता सारी बंधने झुगारत असल्या नसल्या शक्तीनिशी चैत्र पालवी येते. म्हणूनच गुढी उभारून या चैत्र पालवीचा वसंतोत्सव साजरा केला जातो. गुढीतला पिवळा शालू, कडुलिंबाची आंब्याची डहाळी चैत्र पालवीचं प्रतीक आहे, तर साखरेच्या गाठी फुलातल्या गोड रसाचे प्रतीक आहे. एकूणच उंच उभारलेली गुढी हे चैत्र पालवीने फुललेल्या वृक्षाचं म्हणजेच चैतन्याचं व नवनिर्मितीचं प्रतीक आहे. निसर्गाचा हाच सृजन सोहळा आपण रामसंकीर्तन या आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गुणाविष्काराच्या रूपात आज शाळेमध्ये सादर करत आहोत. मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ श्रुती बागेवाडी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख व सत्कार करावा. स्वागतम. सोलापूरमधील सुविख्यात तबलावादक आदरणीय पंडित आनंद बदामीकर सर, सुप्रसिद्ध नाट्यकलावंत माननीय श्री सुशांत कुलकर्णी सर, शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री राजेशजी पटवर्धन सर, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय श्री गोपाळ जोशी सर, पालक शिष्य संघाच्या उपाध्यक्षा माननीय सौ अनिता बिराजदार मॅडम, या कार्यक्रमास संगीताची साथ देणारे इन्स्ट्रुमेंटलवर माननीय श्री योहान आंबेकर सर, सिंथेसायझरवर माननीय श्री अमीर हुंडेकरी सर, हार्मोनियमवर या कार्यक्रमास साथ देणाऱ्या आपल्या शाळेतील संगीत शिक्षिका सौ रमा कुलकर्णी मॅडम, उपस्थित पालक, शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, चैत्र पालवीच्या राम संकीर्तन कार्यक्रमास उपस्थित आपण सर्वांचेच प्रशालेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमास आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी यांचे मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. माननीय पंडित आनंद बदामीकर सर, हँडलूम विणकरांसाठी देशभर प्रसिद्ध असलेले आपले सोलापूर शहर, या शहरात 1954 साली जन्मलेले बदामीकर सर यांनी त्यांच्या जादुई बोटांची कमाल केली. तबला सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी त्यांच्यातील कलाकुशलता ओळखून त्यांच्या वडिलांनी खेळण्यांच्या ऐवजी त्यांना तबला आणून दिला. तबला वादनाचे प्रारंभिक शिक्षण त्यांना श्रीयुत राज यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली, जेव्हा मुंबईतील विख्यात तबला नवाज स्वर्गीय पंडित तारानाथराव यांचे ते शिष्य बनले. प्रचंड परिश्रम, ध्यास आणि समर्पण भाव या गुणवैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच ते तबला वादनात पारंगत झाले. 1974 साली अखिल भारतीय संगीत प्रतियोगितामध्ये त्यांना राष्ट्रपतींकडून सुवर्णपदक प्राप्त झाले. हा त्यांच्यासाठी अत्यंत प्रशंसनीय व गौरवपूर्ण असा क्षण होता. सध्या ते आकाशवाणीचे टॉप ग्रेड कलाकार आहेत. तबला वादनाचे अनेक एकल कार्यक्रम उत्कृष्टरित्या यशस्वी त्यांनी पार पाडलेले आहेत. त्याचबरोबर पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौराशिया, शाहिद परवेज अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांचे एक डॉक्टर प्रभा अत्रे, डॉक्टर बालमुरली कृष्णन यांसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांसमवेत देश-विदेशात त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्या तबला वादनाची शैली फरुखाबाद घराण्याच्या शैलीवरनं रचलेली आहे. त्याचबरोबर अन्य घराण्यांच्या शैलींचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून त्यातील कौशल्य देखील आत्मसात केलेले आहे. त्यांचे अनेकविध कार्यक्रम देश-विदेशात सादर झालेले आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण अनोख्या अंदाजाने त्यांनी श्रोत्यांची, संगीत प्रेमींची मने जिंकलेली आहेत व स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. प्रेक्षकांच्या मनापासून वाजलेल्या टाळ्या हेच पुरस्कारा समान आहे असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. ते स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट असून ते उत्तम व्यावसायिक देखील आहेत. त्यांचा कलर केमिकल्स आणि डाईजचा बिझनेस आहे. आदरणीय श्रीयुत बदामीकर सर यांचे मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते.
त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत सुशांत शशिकांत कुलकर्णी, ते BCom GDC आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हदे प्रशाला तर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर कॉलेजमधून झालेले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरचे सहकार्यवाह म्हणून ते कार्यरत आहेत. पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरचे युवक अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे जिल्हा सांस्कृतिक समन्वयक म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरचे ते कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी पडघम, कोर्ट मार्शल, प्रतिबिंब, कंपल्शन टू कन्फेस यांसारखी हौशी नाटकं, तसेच मोरूची मावशी, अश्रूंची झाले फुले यांसारखी व्यावसायिक नाटकं, पाहिजे जातीचे या चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केलेली आहे. ते सध्या नाट्य परिषदेच्या माध्यमातून बालरंगभूमीसाठी कार्यरत आहे. बालनाट्य शिबिरांचे देखील ते आयोजन करतात. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांची मोलाची कामगिरी आहे. गरीब वंचित घटकांना दिवाळीनिमित्त फराळ, त्यांच्या मुलांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य वाटप अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आदरणीय श्रीयुत सुशांत कुलकर्णी सर यांचे देखील प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मी आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेश पटवर्धन सर यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे अतिथी माननीय पंडित आनंद बदामीकर सर यांचं स्वागत करावं. या निमित्ताने आपल्या शाळेत उपस्थित माननीय श्रीयुत गोपाळ जोशी सर यांचा सत्कार अध्यक्षांनी करावा. इन्स्ट्रुमेंटलवर साथ देणारे श्रीयुत योहान आंबेकर यांचा सत्कार अध्यक्षांनी करावा. सिंथेसायझरवर साथ देणारे श्रीयुत अमीर हुंडेकरी यांचा सत्कार करावा. आपल्या शाळेतील संगीत शिक्षिका सौ रमा कुलकर्णी मॅडम यांचा सत्कार करावा. आपल्या सांस्कृतिक प्रमुख सौ यशस्वी कुलकर्णी मॅडम यांचा सत्कार करावा. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष माननीय सौ अनिता बिराजदार मॅडम यांचा सत्कार करावा. पर्यवेक्षिका सौ सुस्मिता तडकासे मॅडम यांचा सत्कार करावा. मी माननीय बदामीकर सर यांना विनंती करते की त्यांनी आमचे प्रेरणास्थान आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत राजेश पटवर्धन सर यांचा सत्कार करावा. मी आदरणीय पंडितजींना विनंती करते की
की त्यांनी आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवडे मॅडम यांचा सत्कार करावा. गुणालंकृत आदर्श जीवनचरिताची महती आस हेतू हिमाचल व्यापलेली आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी आपले रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. त्या आनंदोत्सवाचे आपण सर्वच जण साक्षीदार होतो. याची देही याची डोळा हा क्षण आपण अनुभवला. त्याचेच औचित्य साधून सादर करत आहोत रामसंकीर्तन. पहाटगीतांची मराठी परंपरा शतकानुशतकांची आणि समृद्ध आहे. रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये भूपाळी म्हटली जाते. यातील बरीच पहाटगीतं श्रीराम आणि श्रीकृष्णासाठी गायलेली आहेत. यातीलच भूपाळी उठी श्रीराम पहाट झाली, पूर्व दिशा उमलली, उभी घेऊन कलश दुधाचा कौसल्या माऊली. या भूपाळीत अतिशय भक्तिपूर्ण स्वरांमध्ये श्रीरामांना उठवण्यासाठी साथ घातली जात आहे. ही भूपाळी रवींद्र भट यांची, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशाताईंचे ते माझे घर या चित्रपटातील हे गीत आहे. हे भूपाळी सादर करण्यासाठी येत आहेत कुमारी नयन प्रतिभा मानसी.
कार्यक्रम बहारदार होणारच. प्रभू श्रीरामाचे अनन्य भक्त श्रीरामचरितमानस या महाकाव्याचे रचनाकार पंडित तुलसीदास यांनी रचलेलं एक सुंदर भजन ठुमक चलत रामचंद्र बाजत पेंजनिया. नाजूक पावलं टाकत टाकत चालायला शिकणाऱ्या बालक श्रीरामाचं त्यांच्या मातोश्री कोडकौतुक करत आहेत. या कल्पनेचं सुरेख शब्दचित्रण या भजनात करण्यात आलं आहे. सुंदर आशयाचं हे भक्तिकाव्य गायक अनुप जलोटा यांनी आपल्या सुरेल स्वरसाजानं रसिकांच्या हृदयात उतरवलं. हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत कुमारी अर्णवी, प्रतिभा, प्रणाली व नयन. शूरवीरांनी आपल्याला शक्तीचा मार्ग दाखवला व संतांनी आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवला. त्यातीलच एक थोर संत तुलसीदास हे रामचरितमानस या महाकाव्याचे रचता. रामनामाचे महत्व सांगताना तुलसीदास म्हणतात, राम नाम अवलंबन बिनु परमार्थ की आस, बरसत बरी ते बूंद कही चाहत चढन आकाश, चाहत चढन आकाश. म्हणजेच जसे पावसाचे थेंब पकडून आकाशाच्या पायऱ्या चढणे अशक्य आहे, तसेच रामविना परमार्थ आणि मोक्षप्राप्ती अशक्य आहे. तर मग कुमारी अनुष्का, मनस्वी, सेजल यांच्या समवेत रामनामात तल्लीन होण्यास तयार आहात ना सगळे?
तुमच्या तोंडात सतत रामाचे नाम असले पाहिजे. राम या नावाचा अर्थच सुखद आणि सर्वोच्च असा आहे. प्रभू रामांची स्तुती असलेले राम भजन कर मन हे गीत श्रोत्यांना प्रभू रामाचे नामस्मरण करून त्यांची उपासना आणि स्मरण करण्यास आणि नियमितपणे भक्ती करण्यास प्रवृत्त करते. हे गीत श्रोत्यांना प्रभू श्रीरामास त्यांच्या विचारात आणि कृतीत अग्रभागी ठेवण्यास आणि भक्तीद्वारे त्यांना पूर्णपणे शरण जाण्यास प्रोत्साहित करते. हे गीत स्वरबद्ध केले लता मंगेशकर यांनी व आपल्यासमोर घेऊन येत आहेत प्रशालेच्या संगीत शिक्षिका सौ रमा कुलकर्णी मॅडम.
मॅडमसाठी आणखी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. हे गाणे सादर करण्यासाठी येत आहेत चिरंजीव, नामदेव, कौस्तुभ, स्वानंद, सर्वेश. तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी रामभक्ती, भव्य तुझी कार्या, बालपण गेला सिंधू सूर्याला दरवाया. दिव्य तुझी रामभक्ती, भव्य तुझी कार्या, बालपण गेला सिंधू सूर्याला दरवाया. आदरली मी धरणी, घर घरले आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मण आली मूर्छा लागुनी बाण, द्रोणागिरी साठी राया केले तू टाळ, द्रोणागिरी साठी राया केले तू टाळ. तळहातावर आला घेऊनी पंचप्राण, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका, इंद्र राम नावाचा तू वाजविला डंका रे डंका. सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका, इंद्र राम नावाचा तू वाजविला डंका. दैत्य घोळले सारे पण हसले विभीषण, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, जय बोला हनुमान की, जय बोला हनुमान की, जय बोला हनुमान की. सियावर रामचंद्र की, राम भक्त हनुमान की. कळलं का? दशरथ पुत्र श्रीराम हे पत्नी सीतामाई आणि बंधू लक्ष्मणासह 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले. तेव्हा रामराज्यातील जनसामान्यांनी त्यांचे ज्या उल्हासाने स्वागत केले असेल त्याच उल्हासाने सुमारे 500 वर्षांनंतर आपल्या जन्मस्थानी आगमन करत असलेल्या श्रीरामांचे पौष शुद्ध द्वादशी या दिवशी स्वागत करण्यात आले. त्यासाठी अयोध्या नगरी कशी सजली
पूजेची सगळी तयारी कशी झाली आहे या अर्थाचे एक गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत प्रशालेच्या सहशिक्षिका सौ विधाते मॅडम. या गाण्याच्या मूळ गायिका आशा भोसले, संगीतकार दत्ता डावजेकर, गीतकार जगदीश खेबुडकर हे आहेत. तर आता ही स्वरांची पालखी घेऊन आपण निघतोय अयोध्येच्या दर्शनाला. तर मग ऐकूयात श्रीरामांच्या अयोध्या नगरीचे वर्णन.
तुमको आगे क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे आगे, आज इनके भागत जागे। बड़ी लंबी इंतज़ारी हुई, रघुवर तुम्हारी आज आए हैं सवारी। संदेश आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर नाम आए हैं। जीवन नैया तुम्हें गाई, मंगल भवन मंगलमान, मंगल भवन मंगलमान। निर्धन का तुम धन हो रावत, तुम्हीं रामायण हो रावत। करना अवध बिहारी, मंगल भवन मंगलमारी, मंगल भवन मंगलमारी, मंगल भवन मंगलमारी। शरण की धूल ले लो मैं, मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। मेरे घर राम आए हैं। मेरे घर राम आए हैं। त्याचबरोबर ही सर्व स्वरांची यंत्र घेऊन बसलेल्या आपल्या वाद्यवृंदासाठीही एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. या छोट्या शहरातील एक गायिका आहेत. सध्याचे हे लोकप्रिय गीत प्रत्येक मुलाच्या ओठी आहे. भारतातील प्रत्येक बच्चा या गीताचे बोल गुणगुणत आहे. या गीताद्वारे हेच सूचित होते की आबालवृद्धच नाहीत तर लहान मुले देखील रामनामात तल्लीन झाली आहेत. या वर्णनावरून या गाण्याचे बोल काय आहेत ते कळाले का तुला प्रतीक? हो, मला तर कळाले, पण तुम्हाला कळाले का हे गीत कुठले आहे? तर मग ऐकूया हे गीत कुमारी आरोही, चिरंजीव कौस्तुभ व कुमारी अपर्णा यांच्या समवेत. मानसी भारत की सरजमी
किती आवडलंय, त्यामुळे या बालगायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. भक्ती परंपरेत रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. रामनामातील गोडवाच असा आहे की तो शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा उच्चारावा वाटतो. या सृष्टीतील चराचरात राम वसलेले आहेत. रामाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या तपश्चर्यांची किंवा साधनांची गरज नाही, तर मनापासून राम या नामाची थोडीशी सुद्धा भक्ती केली तरी राम आपल्या भक्ताचे कल्याण करतातच. अशीच एक रामस्तुती नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय जय राम ही किशोर कुलकर्णी यांनी गायलेली व जयंत भिडे यांनी शब्दबद्ध केलेली आहे. तर मग या मधुर रामनामाला गीतात रममाण होऊया. सौ विधाते मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचा नव्हे. सगळ्या शिक्षकांनी श्रीराम जयरामचं आमच्यासोबत प्रेझेंट करायचं आहे. नाद दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मा हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. विघ्नदायक हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. शांती जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सगळी ठाई हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेशी राम श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती भावना तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सगुण सुंदर हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. निर्गुण सुंदर हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. लावण्याचा गाभारा श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील स्फूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. आत्मा ठाई हरे राम श्रीराम जय राम जय जय राम. परमात्मा ही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सगुणातही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. निर्गुणे सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. जेथे मंगल तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुमंगलाची पहाट राम श्रीराम जय राम जय जय राम. सृष्टीचे नाचलन राम
खूपच सुंदर. या सर्व रामभक्तांसाठी फिर से एक बार तालियां हो जाए. आता आपण वळणार आहोत प्रमुख पाहुण्यांच्या मनोगताकडे. शब्दाला गरज असते अर्थाची, फुलाला गरज असते सुगंधाची. तशीच आम्हाला गरज आहे नेहमीच आपल्या मार्गदर्शनाची. मी आपले प्रमुख पाहुणे पंडित आनंद बदामीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. तुम्हा लोकांचा उत्साह आणि विद्यार्थी दशेत तुम्ही सगळे आहात. कायम आयुष्यभर विद्यार्थी दशेतच राहावं लागतं तर तुम्ही नवीन काही गोष्टी शिकू शकता. मला पण या शाळेत यावं का भरती व्हावं पुन्हा असंच वाटायला लागलं. तेव्हा सर्व मान्यवरांचे मी परवानगी घेऊन एक 5-6 मिनिटं घेणं आपलं. त्याच्या सुरुवातीला एक गजानन पर्ण म्हणून आहे, गजपर्ण म्हणा किंवा तो म्हणून दाखवतो. 1 2 3 4 श्री गजानना विघ्नेश्वर किटतक तक धुम किटतक तक धुम किटतक धूमक धूमक गे 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 मृदुंग अधिपति अथर्व चंपारंपारा ओम नमस्ते धात्रक धिकिट कत सभगुणी जन वंदित गुरुतारा नाथ रचित चतुष्ताल ताल भे गुरु गुरु लघु लघु प्रदान धान धान धटकृदान दगद्दिगिन नगदिटगतकृदान दान दाति तकतगदिगनता धान आता एक 7-8 गोष्टी तुमच्यासमोर मांडतो जे मला माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जाणवलं. ते तुम्ही जर का फॉलो केलं तर त्याचा म्हणजे मागोवा घेतला आणि सतत तुम्ही जर का ते प्रयत्न करीत राहिलात तर तुम्हाला यश हे मिळतंच. आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत निसर्गाने, तेव्हा त्याचा आपण उपयोग करून घेऊन जर का विचार केला तर होण्यासारखं असतं. तेव्हा तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना किंवा कुठलाही अभ्यास करताना वगैरे कुठल्याही तऱ्हेचा न्यूनगंड म्हणजे ते इन्फिरियर किंवा सुपिरियर क्वालिटी वगैरे काय काय आजकाल इंग्लिशचा प्रभाव जास्त असल्यामुळे
तसं काही मनात आणू नका, सतत पॉझिटिव्ह विचार असू द्या. मी एक पुस्तक लिहिणार आहे, कारण मी शाळेमध्ये संगीतावरती म्हणजे तबल्याचाच अभ्यास लहानपणापासून आवड होती म्हणून, पण मी म्हणजे B.Com पण झालो, परंतु माझ्या शाळेत असताना गणित अतिशय कच्चं होतं, इंग्लिश सुद्धा साधारण होतं. परंतु पुढे प्रयत्न केल्यानंतर बिझनेसमध्ये आलो किंवा काही कलेच्या गोष्टी आहेत त्यामुळे पुष्कळशा गोष्टी समजायला लागल्या. तेव्हा कुठल्याही आपल्याला हे फक्त आवडतं म्हणून तेवढंच म्हणजे करू नका. ते आवडत नाही ते उलट जास्त करा, त्यातून तुम्ही बरंचसं म्हणजे शिकाल. जे म्हणजे माझ्या बाबतीत घडलेलं आहे, कारण घरात बिझनेस होता पण मला आवडत नव्हतं ते तिथे ग्राहकापर्यंत जाऊन त्याच्या दाढीला हात लावून माल विकायचा, तो काय पैसे वेळेवर देत नाही. पण पुढे पाणी म्हणजे काय, यार्न म्हणजे सूत म्हणजे काय, कलर्स म्हणजे काय, हे सगळं माहीत व्हायला लागलं आणि इंटरेस्ट निर्माण झाला. किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही आवड निर्माण म्हणजे करून घ्या, जरी म्हणजे नसेल ती आणि आपल्याला शेवटी जे आवडत नाही तेच करावं लागतं. आवडतं ते आपल्याला मिळतंच, आपले आई वडील आहेत किंवा आपल्याला ते सुद्धा कष्ट करत असतात, त्यातून आपल्याला ते मिळतंच. तर आवडत नाही त्याचाही अभ्यास केला पाहिजे, प्रयत्नशील आपण पाहिजे. त्यामुळे नाण्याच्या दोन बाजू जर का तुम्ही पाहिल्यात, त्याचा विचार केला तर तुम्ही पूर्णपणे सक्सेसफुल व्हाल, तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आता कधी कधी शाळेमध्ये थोडा मार्क्स कमी पडतात, हे पडतात, पण त्याचा काही तुम्ही वाटून घेऊ नका. पुढे आपल्याला अजून तर तुम्ही फारच लहान आहात, कारण पुष्कळ तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत आणि सतत उड्या मारत राहायला पाहिजे. संधी आली की ती सोडायची नाही. संधी साधू म्हणतात, पण ती संधी आली की सोडायची नाही. मला कुणीही बोलवलं तरी मी शाळा असो, कॉलेज असो, कुठलं तरी एक रविवार मंडळ असो, मी जातोच तिथे. कारण त्यामुळे आपण आपलं मन आनंदित म्हणजे राहू शकतं आणि आपल्याला पुष्कळ ऊर्जा मिळते, जी आज मला आता ऊर्जा मिळाली तुम्हा सर्वांच्याकडनं, त्यातूनच आपण पुढे म्हणजे जायचं असतं. तेव्हा प्रयत्न हे सोडू नका. तो कोण एडिसन शास्त्रज्ञ, त्याला लोक नावं ठेवायचे, तरी काहीतरी 100 का 1000 वेळा प्रयोग केले तेव्हा तो बल्ब जो आपण बघतो आजकाल तो म्हणजे निर्माण झाला. केवढं मोठं श्रेय आहे की आज त्या एका माणसामुळे आपल्याला इतक्या गोष्टी बल्ब मिळाले. आता पुढे मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट बरीच झाली. तेव्हा प्रयत्न हे सतत आणि उड्या मारत राहा. फक्त उड्या मारायची नाहीये, त्याच्यावर अभ्यास म्हणा हे तेही आपल्याला म्हणजे करायचं आहे. आणि मनामध्ये न्यूनगंड कुठला मानू नका, म्हणजे ठेवू नका. जिद्द ही मात्र पाहिजे. ती मी भीमसेन जोशींच्याकडनं ही म्हणजे गोष्ट शिकलो. अतिशय जिद्दी होते ते. जिद्दी म्हणजे चांगलं काम करण्याकरता त्यांची जिद्द होती. ते घरातून पळाले काय लहानपणी, त्यांना ते आवडत होतं म्हणून, पण पुढे त्यांनी अशा पुष्कळ गोष्टी केल्या, कितीतरी लोकांना जवळ केलं आणि ते सवाई गंधर्वासारखं केवढं मोठं संमेलन जागतिक स्तरावर त्याला आता महत्व आलंय. तिथे मी जवळजवळ 1970 ते 2000 पर्यंत 30 वर्ष वाजवलं. आता नवीन मुलं पुष्कळ वाजवत आहेत आणि कुठल्याही गोष्टीचा हे तुम्ही शिकत असताना त्याचा शक्यतो परफेक्शन म्हणजे रोज आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट व्हायला पाहिजे. तबला असो, संगीत असो, अभ्यास असो, तर त्या परफेक्शनकडे जायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही काहीतरी त्यातून निर्माण करू शकता. तर एक सहज असा तो विनोद असेल किंवा एका मुलाच्या बाबतीत असं घडलं की तो 4 वेळा SSCला नापास झाला आमच्या वेळेला, परंतु तो 5व्या वेळा पास झाला. म्हणजे तो 5व्यांदा बसला आणि त्याची जिद्द ही जास्त महत्वाची आहे. ठीक आहे, तो नापास झाला असेल आणि पुढे चांगलं झालं त्याचं, तर जिद्द ही कायम ठेवा. नापास झालो हे झालो ते तेवढ्या पुरतं असतं, त्यातून पुन्हा आपण काहीतरी शिकून पुढे सरकायचं असतं. एवढं सांगून मी सरस्वतीची मूर्ती आपण बघतो, घरामध्ये असते, फोटो असतो, शाळेत असते, पण नक्की काय हो सरस्वती म्हणजे? हे आमच्या म्हणजे गुरुजींनी एक श्लोक लिहून ठेवला होता, त्यावरनं मला ते लक्षात आलं. त्याचा जो अर्थ आहे श्लोकाचा,
तर त्याची एक जी बाजू आहे ती म्हणजे सरस्वती देवी आहे, माता आहे, ती विद्येची देवता आहे. तिने हातामध्ये वीणा धरलेली आहे आणि पुष्कळ विद्यांची माता आहे वगैरे असं आपण एक जनरल चित्र बघतो सरस्वतीची मूर्ती. पण त्याची दुसरी बाजू गहन अर्थ असा आहे. तर तो श्लोक असा आहे, नादा वेदस्थु परंपारम न जानाति सरस्वती. नादा वेदस्थु परंपारम न जानाति सरस्वती. नादाचा हा जो सागर आहे त्याचा दुसरा किनारा सरस्वतीला देखील मिळाला नाही, इतका गहन अर्थ आहे त्याचा. नादाचा हा जो सागर आहे तर त्याचा दुसरा किनारा पारंपारा न जानाति सरस्वती, तो तिला देखील मिळाला नाही. आता तिलाच मिळाला नाही तर आपल्याला काय मिळणार? पण प्रयत्न हे सतत तिथे म्हणजे ठेवावे लागतात आणि त्याकरता तिने नादा वेदस्तु परंपारम न जानाति सरस्वती यद्यपि मज्जन भयात तुम्बी वहती वक्षसी. तर या महासागरात मी कुठे बुडेन काय, ह्या भीतीने तिने ते दोन तुंबा म्हणतात, तुंबा म्हणजे भोपळे, आणि त्याला ती जोडलेली जी काही दांडी असते ती तारा वगैरे लावून ती झाली वीणा. तर ती वीणा तिच्या वक्षस्थळावरती घेऊन ती तरंगते, असा त्याचा गहन अर्थ. दुसरा अर्थ असा आहे की तू म्हणजे गर्व करू नकोस नाही तर पुरुषी. तर ह्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतक्या चांगल्या रुजलेल्या आहेत. आपल्या ऋषी मुनींनी म्हणा, कित्येक लोकांनी त्याच्याकरता त्यातून पैसा कमवावा हा भाग नव्हता खरं. पण आपल्याकडे बरीच आक्रमणं झाली, नंतर ब्रिटिशांचं राज्य आलं आणि पैसा कमवायचा असेल तर मग तुम्हाला इंग्लिश हे अगदी म्हणजे जरुरी आहे. पण म्हणून काय, शेवटी संस्कृतीसाठी आज म्हणजे अमेरिकन लोक आहेत, युरोपियन लोक आहेत, ते आपलं संगीत शिकतात. मी जवळजवळ 14 वेळा परदेशी जाऊन आलो. मला लोक घेऊन जात होते आणि तिथलं सगळं वातावरण पाहिलं तर आजकाल तर कित्येक शाळेत संस्कृतचे श्लोक सुद्धा म्हणून घेतात, त्याचे व्हिडिओ जरूर बघा. तेव्हा आपली संस्कृती जपा. पैसा हा किती केला तरी सेकंडरीच आहे, तो म्हणजे दुय्यम आहे, पण तो तुम्हाला कमवावा लागतो, तेही तितकंच खरं आहे. तेव्हा या नाण्याच्या दोन बाजू जर का आपण पाहिल्या आणि ते जर का आपण सतत फॉलो केलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आणि आज मला इथे या कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये मी इथं आलोच नव्हतो, त्या बाहेरच्या रोडने कितीतरी वेळा गेलो. आणि मी पण ह्याच संस्थेचा म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळीचा विद्यार्थी आहे. 1970 बॅच SSC त्यावेळेचे विद्यार्थी आम्ही. तेव्हा एवढं बोलून मी थांबतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पंडित आनंद बदामीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका बागेवाडीकर मॅडम, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा मॅडम आणि इतर उपस्थित मान्यवर, मी जास्त वेळ घेणार नाही कारण ऊन यायला लागले, सगळे मुलं दमलेले आहेत. कारण हा एवढा कार्यक्रम सुंदर झाला होता की कार्यक्रम संपूच नाही असं वाटत होतं. कारण खरंच अयोध्येला गेल्यासारखं वाटत होतं. कारण एवढे छान रामाची गाणी झाली होती. रामाची जी हे केली होती म्हणजे त्या मुलांनी जी रामाचे रूप घेतलं होतं ते खरंच म्हणजे अयोध्येच्या जवळ रामलल्लाचं मूर्ती आहे त्या मूर्तीसारखंच त्या मुलाचं तोंड दिसत होतं, चेहरा दिसत होता. त्यामुळे खरंच अयोध्येला गेल्यासारखं वाटत होतं. आणि जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात राहून जेव्हा अयोध्यात परत आले तेव्हा सर्व अयोध्येतील सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी गुढी उभा करून सर्वांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तसंच यावर्षी आपल्या भारतामध्ये अयोध्येमध्ये राम विराजमान झालेले आहेत आणि सर्वप्रथम गुढी आपण आपल्या शाळेमध्ये उभारलेली आहे. याचंही मला खूप छान वाटतंय. मी जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा. राम म्हणजे राम जेव्हा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातून जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन अयोध्येत आले तेव्हा त्यांच्याकडे एक विश्वामित्र ऋषी आले होते. दशरथ राजाकडे विश्वामित्र ऋषी आले. ते विश्वामित्र ऋषींना एक यज्ञ करायचा होता. त्या यज्ञामध्ये त्यांना राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मणाची गरज होती. तेव्हा त्यांनी दशरथ राजाला म्हणाले की
राम आणि लक्ष्मणाला मी या कार्यक्रमासाठी घेऊन जातोय, तेव्हा दशरथ राजा म्हणाले की आत्ताच माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं आहे, ते अजून लहान आहेत, त्यांच्याऐवजी मी स्वतः येतो. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाबद्दल जेव्हा दशरथ राजांना सांगितलं, तेव्हा दशरथ राजा श्रीराम आणि लक्ष्मणांना त्यांच्याबरोबर सोडण्यासाठी तयार झाले. विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणांना घेऊन यज्ञ करण्यासाठी घेऊन गेले. विश्वामित्र ऋषीच्या आज्ञेनुसार त्यांनी यज्ञामध्ये ज्या राक्षसांनी व्यत्यय आणत होते त्या राक्षसांचा नाश केला. तेव्हा विश्वामित्र ऋषी खुश होऊन त्यांना अनेक विद्या प्रदान केल्या. त्यापैकीच एक विद्या म्हणजे शिवधनुष्य. शिवधनुष्याचं कसं वापरायचं हे विश्वामित्र ऋषींनी रामाला शिकवलं होतं. जेव्हा सीता स्वयंवर होणार होता तेव्हा विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणांना दोघांना घेऊन त्या ठिकाणी घेऊन गेले. सीता स्वयंवराचा पण होता की शिवधनुष्याला प्रत्यंचा लावून ते सज्ज करायचे. तिथे त्या ठिकाणी अनेक राजा महाराजे आले होते, पण एकाही राजा महाराजांना ते जमलं नाही. त्या ठिकाणी एकच असे प्रभू श्रीराम होते की त्यांना ते जमणार होतं. जेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्यांना इशारा केला, प्रभू श्रीरामांना इशारा केला, तेव्हाच ते आपल्या जागेवरून उठले आणि त्या पणामध्ये सहभाग घेतला. म्हणजे आपण सर्वांनी गुरूंचा आदर करायला पाहिजे हे शिकलं पाहिजे. त्या दुसरा गुण म्हणजे पुत्रधर्म. जेव्हा कैकेयी मातेने दशरथ राजाला सांगितलं की रामाला 14 वर्षे वनवासात पाठवायचे, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता वडिलांची आज्ञा ओढून राम 14 वर्षे वनवासात राहायला तयार झाले. तसंच आजकालची मुलं तसं वागत नाहीत. आईने जरी 5 किलो साखर आणून दे म्हणलं की काय गाई किती कामं सांगते मला, म्हणून ती काम करत नाहीत. तर असे रामाचे गुण आपण आचरणात आणलेले पाहिजेत. या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांनी हा कार्यक्रम आणि माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही धन्यवाद मानतो. गाणेही झाले जोरदार, कार्यक्रम झाला बहारदार. गाणेही झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार. तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. आजचे प्रमुख पाहुणे माननीय पंडित आनंद बदामीकर सर यांनी बहुमोल वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, याबद्दल मी सरांचे आभार मानतो. त्याचबरोबर नाट्य कलावंत श्री सुशांत कुलकर्णी सर यांचेही आभार. आदरणीय श्री गोपाळ जोशी सर यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय राजेश पटवर्धन सर उपस्थित राहिल्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ संगीता बिराजदार मॅडम यांचेही मी आभार मानतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे अशा आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ श्रुती बागेवाडी मॅडम यांचेही आभार मानतो. याचबरोबर सिंथेसायझरवर साथ देणारे आमिर हुंडेकरी व इन्स्ट्रुमेंटल साथ देणारे योहान आंबेकर, साऊंड व्यवस्थापक श्री प्रथमेश व पेटीवर साथ देणाऱ्या शाळेच्या संगीत शिक्षिका रमा कुलकर्णी मॅडम यांचेही मी आभार मानतो. पालक शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचेही मी आभार मानतो. तुम्ही सर्व हा कार्यक्रम शांतपणे ऐकलात व त्यांना दाद दिली, यामुळे मी तुमचेही मनपूर्वक आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीने मी हा रामसंकीर्तनाचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते. धन्यवाद.